महाराजांचं सगळ्यात आवडतं गड म्हणून आपण त्याचं तरी कमीत कमी भान ठेवलं पाहिजे नाही सोबत. इथं विचित्रच कारणं चालले सगळे गडावरती, विचित्र गोष्टी चालले. भाऊ कधी बसणार बसू का इथं? कधी बसणार करताय? जवळ घे, आवाज नाही येणार. आता ही दुसरी स्वारी आहे. पहिली शिवनेरीवरती झाली जिथं महाराजांचा जन्म झाला. स्वारी, मी सॉरी म्हणतो. त्याला वाटलं की तो भाऊ सॉरी. स्वारीचा अर्थ असा आहे स्वराज्याची वारी. ओके. त्याला स्वारी असं नाव. स्वारी मी सॉरी पकडलो. म्हणून त्याला स्वारी असं नाव. ओके. स्वराज्याची वारी म्हणून. तर कोणते कोणते किल्ले झाले आपले? आता ही दुसरी स्वारी. पहिली शिवनेरी झाली, आता ही दुसरी. तर ह्याचा उद्देश असा आहे की आता मी तुम्हाला बोलेल पण राग येईल. बोल बोल ती बोल. गोष्ट येऊ दे, येऊ दे, येऊ दे. बाजूला ठेवा. नाही काय हरकत नाही. तर कसं झालं माहिती आहे का, आता पुण्यासारख्या ठिकाणी ज्याला महाराज त्यांच्या मनात जपतात त्याचं तेव्हा महत्त्व होतं. पुण्याच्या महाराजांच्या मनात आणि आऊसाहेबांच्या मनात जे महत्त्व होतं ते आजकाल पुण्याला महत्त्व राहिलं नाही. काही काही ठिकाणी म्हणा किंवा पूर्ण पुणे म्हणा. मग तेच जपण्यासाठी किंवा गडावर कसं राहावं, कसं वागावं किंवा बाकी सगळ्या गोष्टी, जसं की आपण येतो इथं काय करायला येतो, कशाला आलं पाहिजे, हे सगळं आम्ही सांगतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आता हे सगळे जे आहेत आमच्या जवळजवळ आज पहिल्या स्वारीला कमी होते पण आता 70च्या आसपास मुलं आहेत. तर ह्यांच्यापर्यंत असं हे कोणालाच माहीत नाही. स्वारीचा उद्देश माहिती आहे पण हे कशासाठी केली ते कोणाला माहीत नाही. सगळे नवीन आहेत, सगळे शहरातील स्टुडंट्स आहेत, यूथ आहे नवीन. तर त्यांना आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही जाता, तुम्हाला जे तुमच्या आईवडिलांनी शिकवायला पाहिजे शिकवलंही असेल, पण पुण्यात येऊन तुम्ही पूर्ण गोष्टी सगळ्या विसरून गेला. तर त्या गोष्टी तुम्ही कशा लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुण्याला जे पुण्याचं खरं महत्त्व आहे तर तुम्ही कसं समजून घ्यावं हे आम्ही त्याला प्रोव्हाइड करू. जसं की आता हे सगळे इथे पुस्तकं वाचत बसलो. तर स्वारीचा हे स्वारीमधला महत्त्वाचा 2 तासाचं बुक रिडिंग सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण आता घरी पुस्तक वाचणं आणि इथं गडावरती येऊन इथलं प्रेरणा घेऊन इथं महाराजांबद्दल आधी माहिती सांगून मग इथं येऊन पुस्तकं वाचणं, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर इथं येऊन पुस्तकं वाचणं त्याच्यामध्ये थोडं आणि आपल्यासोबत अजून बाकीचे वाचतात, आपल्याला विचारतात काय चाललंय नेमकं, त्याच्यातूनही त्यांना मोटिवेशन भेटतं. पुस्तक वाचण्याचा अर्थ असा आहे गडावरती येऊन इथं वाचणं, त्याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी. मग महाराजांचा पाऊल इथं पडला म्हणा किंवा त्यांचा स्पर्श झाला. वरती आऊसाहेबांचा राजवाडा आहे, तिथे आऊसाहेब आणि ह्या पद्मावती देवीच्या मंदिरात आऊसाहेबांनी खूप वेळा पद्मावती देवीची पूजा केली. त्यासाठी आपण ह्याचं जे श्रद्धास्थान आहे ते आपण ठेवलं पाहिजे. खरं तर ह्याचा उद्देश असा आहे की मुलांच्या जे तरुण पिढी आहे त्यांच्यातले जे संस्कार गमवत चाललेत ते कसे जपावे आणि इतरांपर्यंतही कसे पोहोचावे त्यासाठी आम्ही काम करतो. आणि आपलं कुठे कॉलेज नाही आहे, वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या कॉलेजचे. म्हणजे जे घरच्यांनी संस्कार द्यायला पाहिजे लहानपणापासून ते आता भेटत नाहीत, त्यामुळे संस्कार भेटलेत भेटलेत. पण पुण्यात येऊन विसरले. मित्रांच्या संगत शिवबाबांच्या शिकवणीपेक्षा जास्त म्हणजे ती प्रभावी करते. आता तुम्हाला बोलेल मी, पण कसं झालं गडावरती आपण येतो तेव्हाच्या काळीचे कपडे जरी म्हणले आणि आताची जसं बरोबर आहे की ह्याच्यानुसार कन्व्हिनियंट बदललं पाहिजे पण हो. माणसांनी, पण एवढं पण नाही बदललं पाहिजे की इथं येऊन कपडे घाला कसे घालायचे तसे. पण कमीत कमी इथं येऊन जे इथलं खरं हे आहे महत्त्व आहे ते तरी तुम्ही मोडू नका ना. इथे येऊन लोक काय काय वेगवेगळे विचित्र कारणं कळतात. वरती खूप काही सापडलं ते सांगूही शकत नाही. वरती टेंट लावलं इथंच लावलं, तिथे मुक्काम बंद आहे लिहिलं. वरती अजून जिथं महाराज राहायचे तिथं त्यांचं राजवाडा आहे वरती, इथे पद्मावती देवीच्या मंदिरात तिथं 2-3 लोकांनी टेंट टाकलं. मुक्काम का बंद केला? इथे जे गडनिवासी आहेत खाली त्यांचा उद्देश असा आहे की आम्ही कचरा गोळा करतो, तुम्ही राहावावर राहायचे काही नाही, पण तुम्ही जे करताय ते तरी घेऊन जा सोबत. इथं विचित्रच कारणं चालले सगळी गडावरती, विचित्र गोष्टी चालल्या. ते सगळं हे करण्यासाठी ह्यांनी मुक्काम बंद केलं. तरी काही निर्लज्ज लोक इथं येऊन राहतात. ते पण कुठे जागा इथं राहावं ना, पद्मावती माचीवर राहावं, इतर ठिकाणी राहावं जिथं महाराजांचा राजवाडा आहे त्याच्या आतमध्ये टेंट टाकलेत लोकांनी. आपण येतो कशासाठी? गड बघण्यासाठी. त्यांचं खरं काय केलं, त्यांनी काय बांधलंय, काय त्यांचं महत्त्व होतं आहे गडाचं. इथून पुढे पुणे दिसतं, अख्खं पुणे दिसतं त्या माचीवर. पुणे बरोबर मधोमध बांधलेला हा राजगड आहे, ज्याचं पहिली राजधानी म्हणून ओळखली जायची. महाराजांचा सगळ्यात आवडता गड म्हणून आपण त्याचं तरी कमीत कमी भान ठेवलं पाहिजे आणि याच्यावरती कसं राहावं ते तरी वागलं पाहिजे. आणि बुक रिडिंगचा सेशनचा अर्थ असा आहे की महाराजांना तुम्ही इथे येऊन जे शिकायला पाहिजे ते आम्ही खरं त्यांना प्रोव्हाइड करतो. मग आता हे बुक रिडिंग सेशन झाल्यानंतर त्यांना तुम्ही काय वाचलं हे विचारलं, कुणाला सांगता येणार नाही काय वाचलं त्यांनी. त्याच्यानं तुम्हाला काय शिकण्याची गोष्ट आहे ते आम्ही त्यांना सांगतो. खरं तुम्हाला काय केलं पाहिजे, गडावरून कसं राहिलं पाहिजे, त्यांच्या थ्रू अजून 2-3 लोकांना त्यांना जर कळलं. आता समजा मी तुम्हाला म्हणलं दादा तुम्ही आला इथे पाण्याची तिथं टाकी, पाण्याच्या तिथं शूज घालून आतमध्ये जायचं ना,
उद्या तुम्ही 2-3 लोकांना तुमच्या मित्रांना घेऊन आला तर नाही सांगतो. हा इथला बेसिक नियम आहे जो लोकांना कळत नाही. मग तेच आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना की कसं जास्त मेंटली आणि हा इमोशनली कसं हे करायचं, त्यांना स्ट्रॉंग करायचं ह्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत. त्याच्यावरती आम्ही मेनली काम करतो. म्हणजे म्हटलं तर गडाची संस्कृती कशी जपावी, संस्कृती माणसाची संस्कृती, शिकवण, त्यांची शिकवण कशी जपावी राजांची, आऊसाहेबांची. म्हणजे जास्त म्हणजे आहे शिकण्यासारखं भरपूर, पण इथं येऊन कसं वागायला पाहिजे किंवा इथं आपण टाकलेला कचरा आपणच उचलायला पाहिजे किंवा असं वागताना शिवीगाळी न करायला पाहिजे किंवा गडाचं पावित्र्य राखलं पवित्र पाहिजे राखलं एकूण. पाहिजे. हेच यांचं म्हणणं आहे. आणि आपण गडावरचा कचरा किती साफ केला तरी साफ होत नाही. माणसाच्या मनातला कचरा पहिला साफ केला पाहिजे. बरोबर जर माणसाने कचरा टाकलाच नाही खाली किंवा जाताना सोबत घेऊन गेला तर कचरा होणारच नाही ना, इथल्या गावकऱ्यांना त्रास होणार. बरोबर आहे. तुमचं नाव काय? साहिल पोखर साहिल पोखरकर. पोखरकर. आता ह्याच्यानंतर कोणता किल्ला आहे? अजून ठरवलं नाही. हे महिन्यात एक किल्ला तुम्ही करता? 2 महिन्यातून 2 महिन्यातून एक. 2 महिन्यातून. ओके. तुमचं काय पेज वगैरे स्वारी ऑफिशियल म्हणून आहे इन्स्टावर? स्वारी बरं, ऑफिशियल, ठीक स्वारी स्वारी ऑफिशियल, SWARI_official. फॉलो करा. ठीक आहे. कोणाला जर जॉईन करायचं असेल हा हा ग्रुप तर जॉईन करू शकता. इथे वाटलंच तर आम्ही ह्याच्यामध्ये एडिट करून टाक. हा एडिट करून टाकतो मी. हा. आणि भाऊचं अकाउंट वगैरे त्यांचं ग्रुपचं ते फॉलो करून घ्या. हा. तुम्हाला पण वेगवेगळे जॉईन शिकायला भेटेल. वेगवेगळी माहिती मिळेल. जसं की आम्हाला पण माहिती नव्हतं असं काही ग्रुप वगैरे असतात. म्हणजे आम्हाला माहिती की गड संवर्धनाचे असतात आणि हे काहीतरी वेगळं होतं आज आमचं. शिकायला गेलं खूप काही हो. शिकायला भेटेल. पाहायला कारण खूप भेटेल. आम्ही गडावर गेलो तेव्हा गड संवर्धनाचेच ग्रुप बघितले. असा ग्रुप पहिल्यांदाच बघितला. म्हणजे मी तरी, बाकीच्यांनी बघितलं असेल तर माहिती नाही. तुम्ही बघितलं? खूप वेगळं आज बघायला भेटलं आणि शिकायला पण भेटलं आपल्याला. हा फक्त इथल्या गाड्याचं जरा पावित्र्य राखा, शिवीगाळी करू नका. मित्र वगैरे हाय ठीक आहे, खाली खाली जाऊन करा. हा मजा त्याला मस्करी. काय करायचं ते करा. गडाची पहिली पायरी चालल्यानंतर आपलं कसं राहणीमान असलं पाहिजे आणि विचार कसे असले पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. हे भाऊचं पेज मी मेन्शन करतो, भाऊला फॉलो करा. आणि कुणाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की व्हा. 2 महिन्यातनं 1 दिवस 2 दिवस देऊ काय शकतो. फरक पडत. हा द्यायचं. एवढं पण बिझी नसतं. हा एकच दिवस देऊ, काय नाही फरक पडत. जॉब बी आयुष्यभर करायची, हमाली करायचीच आयुष्यभर. महिन्यातनं 1 दिवस. जाण्याची पण सोय हा ते पण फ्री ऑफ कॉस्ट. येण्या जाण्याची सोय? येस, फ्री ऑफ कॉस्ट. जेवण पण आहे. कारण गडाचं हे होतं ना की जेवणाचं काय होतं की आम्हाला वाटलं की गड हे आमच्यासाठी घर आहे. ओके. की ते आमचं घर आहे. तर जर का कोणी आम्ही बोलवतो तर त्यांच्याकडून पैसे थोडे घेईल. बरोबर. ट्रेकर्स कंपनीज थोडे नाराज झाले पण थोडंफार चालतं. ठीक. तर ट्रेकर्स कंपनी आणि तसं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. जर अरेंजमेंट नसेल होत तर आम्ही ते पण करून देतो. राहायची सोय वगैरे. ओके. राहायची सोय नसेल तर ते पण फ्रेंड्सच्या याच्यावर, फ्लॅट्सवर, रूम्सवर. युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आहे ना मॅक्झिमम. ओके. आणि जेवण देण्याचा उद्देश हा हे की जर का आपल्या घरी कोणाला बोलवलं तर जेवण पण इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे जेवण पण ॲड केलं आहे. आणि बाकी अजून तर खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे. आणि जेवणामध्ये संस्कृतीचा उद्देश आहे की जेवणामध्ये काय काय पारंपरिक जेवण. हा बाजरीची भाकरी, पिठलं आहे, ठेचा आहे, कांदा आहे. बस. गडावर हे स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही भाई बाजरीची भाकर खायला पैसे देत असताल. हे बघा फ्री मध्ये देतात. ते फिरवतात पण, हे गड फिरवतात, ते पुस्तक वाचायला देतात. अजून काय पाहिजे ना तुम्हाला फ्री मध्ये? हा ना. अजून लेटरचं कळालं का तुम्हाला? नाही लेटर नाही, दादाने आता पुस्तकाचं सांगितलं. तर हे जे आहे ना, जे पोस्ट कार्ड आम्ही तयार केलं राजगडचं, यामध्ये मागं पॅसेज आहे. ओके. तर हा जे 4 ओळी आहेत त्यामध्ये आपल्याला पुस्तकं वाचल्यानंतर किंवा इथं आल्यानंतर हे जे आपण अनुभवलंय ते आपल्याला महाराजांना सांगायचं आहे की महाराज की मला काय वाटलं इथे येऊन, मी काय अनुभवलं समजा, हे आपल्याला महाराजांना या 4 ओळीत सांगायचं आहे त्यांच्या शब्दात, की त्यांना काय सुचतं ते तसं तसं मांडतील त्यांच्या शब्दात. ह्याच्यावरनं आपल्याला प्रॉब्लेम करतील की काय प्रॉब्लेम नक्की, म्हणजे काय करतात ते? नाही प्रॉब्लेम नाही, म्हणजे कोणाच्या मनात महाराज कसे बिंबवलेत आणि ओके. त्यांना इथे येऊन म्हणजे नेमकं काय वाटलं की आपण बरोबर आहोत का आता, की ते कारण आपल्याला नाही सांगत आहेत, ते महाराजांना सांगतात तर खोटं नाही बोलणार. हो जे काय आहे ते खरं हो सांगतील बरोबर आहे. नक्कीच. आणि त्याच्याने प्रश्न पण तयार होतो ना. एक हो. प्रश्न तयार होतो की विचार करतो आपण जर आपण. का लिहितोय महाराजांना तर महाराजांशी खरंच बोलणार ना. हो जेव्हा खरं बोलणार तर ते कळणार की ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे. हो आणि जर का ती सिच्युएशन फेस करताना महाराजांशी बोलतात तर तेव्हा मनात हे पण भाव येईल की हे आपल्यालाच करायचंय. हम्म. ओके. दुसरं कोण नाही येणार करायला. ते दोन्ही भाव एकत्र होता याच्याने. आणि एक महाराजांना पत्र लिहिलं जातं प्रत्येक गडावर जाऊन, म्हणजे ज्या गडावर जातो त्याचं एक लेटर आम्ही हे करतो, तुम्ही बनवतो. बनवता. ओके. तर वर्ल्ड वाईड मध्ये प्रॉपरली असतं की आपण ज्या फेमस जागेवर जातो तिथे पोस्ट कार्ड भेटलं तिथलं. ओके. तर आपल्या गडांची पोस्ट कार्ड आपल्याकडे आहे. सगळ्या हा एक फीडबॅकच समजा, पण हे
हे म्हणजे नाही का त्यांनी जे सांगितले तेच माहिती, एक फीडबॅक फॉर्म सारखंच आहे हे. आणि एक आठवण म्हणून ते पोस्टकार्ड तुमच्याकडे हा आपल्याकडेच राहिले. याचा फोटो वगैरे काय नाही घेत का आपण? म्हणजे हे लिहिल्याच्या नंतर मुलांनी नाही, नाही. आपल्याकडे काय नसतं, ते तुमच्याकडेच राहतं. आपल्याकडे ते महाराजांना बोलतायत ना, हा. आम्हाला त्याचं काही तुम्ही नाही. पण नाही बघणार आहे नाही, म्हणजे ते- पूर्ण ते त्यांच्याकडेच राहणार. त्यांनी ते सरळ महाराजांशी संवाद आहे. हा हा. मग तुमचं तुमचा म्हणून संवाद तुम्हाला सांगणार काय आहे ते. तुमच्याकडे आणि महाराजांकडे फक्त, मध्ये कोणी दुनियाला किती पण खोटं बोला, हा, स्वतःला खोटं नाही स्वतःला तर बोलणार. खोटं नाही हे बोलणार. तुम्हाला कळले आतून. हे खूप छान आहे, भारी आहे. यांची कल्पना एकदम एक नंबर आहे. यांचे ग्रुप वगैरे जे काही यांनी माहिती सांगितली सर्व एक नंबर कल्पना होती. तुमचं नाव? माझं संजित चव्हाण, संजय चव्हाण. आणि ते दादा कुठे गेले त्यांचं? प्रणित कालेकर. प्रणित कालेकर. आणि ठीक आहे. मूळ नाव असू द्यात की काम महत्वाचं आहे नावापेक्षा. बरोबर बरोबर. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे साहिल आम्हाला लास्ट टाइम जॉईन झालाय पहिल्या वेळेस. याच्या आधी साहिलची आमची कुठलीही भेट नव्हती. ओके. तर त्यांनी स्वतः एवढं गुंतून घेतलं की जे आम्ही त्यावेळेस काम केलं हो ते आमच्यापेक्षा जास्त काम यावेळेस त्यांनी केलंय. ओके. आता साहिल भाऊ मध्ये काय बदल वाटतं का तुम्हाला? म्हणजे पहिलं जसे होते आता माझ्यापेक्षा तो जास्त सांगू शकतो काय बदल आहे. काय वाटतं तुम्हाला की पहिलं तुम्ही कसे होते ना आता काय बदलले, किंवा पहिलं कॉलेज स्टुडंट जसे असतात तसं टिपिकल? जसं की आता 12वी पर्यंत म्हणलं, मी मूळचा बारामतीचा. 12वी पर्यंत म्हणलं तर मला माहीत नव्हतं. माझं रोजचं चाललेलं असंच की चाललंय आपलं हे पाठ करायचं, त्याचा अभ्यास करायचा चालूच. हे करून झालं, हे सब्जेक्ट हे ते कॉलेजचे. हो. पण नंतर पुण्यात आल्यानंतर मी CA करतो, BComला आहे आता, BCom 3rd इयरला. तर पुण्यात आलो आणि पहिला माझा केला होता लोहगड. तर त्याच्यावर गेल्यानंतर वाईट वाटलं की हां बाबा आहे काहीतरी. तिथून माझं खरं ऊर्जास्थान माझ्या मनामध्ये प्रेरणास्थान हे झालं. मग तिथून झाल्यानंतर मला असंच थोडं मी गडांवरती फिरायला लागलो इकडे तिकडे. मग थोडे 2-3 आपल्या कंपनीज वगैरे, ट्रेकिंग कंपनीज वगैरे ते जॉईन केलं. त्यांच्यासोबत मग फिरायला वगैरे गेलो. पण तसंच मग हळूहळू गडाबद्दल माझं विचार थोडे बदलत गेले. पुण्यात राहून मला पुणे ह्या शहराचा अर्थ कळला. जी ती महाराजांची ती भूमी आहे, कर्मभूमी आहे, त्याला आपण कसं बघितलं पाहिजे आणि आपण कसं बघतो. मग तेवढ्यात मला 2-3 महिन्यानंतर स्वारीबद्दल कळलं. ज्याचं मी फक्त वाचलं की हां असं आहे. ते दादांचा पहिली स्वारी होती ह्याला शिवनेरीला. तर मी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला बोलले की मुक्कामाचं वगैरे सगळं होईल म्हणजे. मी मनसरला होतं ती स्वारी शिवनेरी गडावरती. तर मुक्काम माझा मनसर ठिकाणी झाला. आणि मग तिथून मला वेगळा उद्देश भेटला की स्वारीतून आपण करू शकतो काहीतरी पुढे. मग आता माझे ह्याच्यातील खूप सारे माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यापर्यंतही मग पोहोचवतो. मग उद्या माझ्यासारखे अजून क्रिएट होतील, त्यांनी ते अजून बाकीच्यांपर्यंत पोहोचवतील. असं अजून खूप वाढलं. जेवढं वाढेल तेवढं माझ्यासाठी चांगलं. आणि जरी तुम्ही नाही आला, तुमचा उद्देश फक्त क्लिअर असला पाहिजे. आणि मला हे असं खूप लोक म्हणतात की अंधभक्त वगैरे. मी संस्कृती जपतोय, जे तुम्ही नाही करत मी ते करतो. एवढंच बाकी काय नाही. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा. भाऊंना सगळ्यांनी पेजला फॉलो करा. भाऊंच्या मी मेन्शन करतो. या वेगळा व्हिडिओ टाकू आपण वेगळा. हा, ह्यांचा वेगळा व्हिडिओ चालेल ना? चालेल चालेल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्यू की आमची माहिती तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचताय. आणि आमचा उद्देश हा जो पोहोचतोय तो तुमचा ऑलरेडी खूप लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. हो. त्याच्यामुळे आमचा जो विचार आहे तो जास्त लोकांपर्यंत लवकर पोहोचेल. त्यासाठी थँक्यू. ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. बरोबर आहे. त्यासाठी धन्यवाद तुमचे पण. चालेल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, तुमचा टाइम दिल्याबद्दल. ठीक आहे, चालेल. हे कर्तव्य आपलं आद्य कर्तव्य, काही विशेष नाही. हा, माझं नाव पेज टेस्ट काय म्हणजे आमचं ब्लॉगिंग पेज आहे. व्हिडिओ क्रिएट करतो आम्ही, ट्रॅव्हल ब्लॉग्स. ट्रॅव्हलिंगच करतो. हा, ट्रॅव्हलवरच. तर आम्ही असंच ट्रॅव्हल व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, चालेल. ह्याचा आम्ही वेगळा व्हिडिओ टाकू तुमचा. ट्रॅव्हलिंगमध्ये हे पण ऍड करा, ट्रॅव्हल करताना काय काय केलं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.